पीक विम्या संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। तर आता 17,000 रुपये हेक्टरी पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट पैसे जमावण्यास सुरुवात। तर सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे व सर्व शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे। तर आज रात्री 11 वाजल्यापासून खात्यामध्ये पैसे जमावण्यास सुरुवात, जे की या जिल्ह्यांमध्ये व या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये, जे की ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 17,000 रुपये किती मिळत आहे, 17,000 रुपये हेक्टरीप्रमाणे पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा। तर यामध्ये लाईव्ह पैसे खात्यामध्ये इथं 17,000 रुपये हेक्टरीप्रमाणे काढलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होत आहे। तर आता कोणाला पैसे इथं मिळणार आहे, कोणत्या जिल्ह्यात लाईव्ह पेमेंट इथं सुरू झालेलं आहे, कधीपर्यंत पैसे इथं येणार आहे, यादीमध्ये नाव कशा पद्धतीने तपासायचं की यादीमध्ये नाव आहे की नाही, या संदर्भात संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। पीक विम्याची जी काही रक्कम आहे, राज्य शासन पीक विमा कंपनीकडून जे काही आता सर्व शेतकरी बांधवांना भरपाई इथं पीक विमा भरपाईचे जे काही पैसे आहेत ते खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात। आता जे की अंदाजे हेक्टरीप्रमाणे 13,500 ते 17,000 रुपये किती 13,500 ते इथं 17,000 रुपये या हेक्टरीप्रमाणे पीक विमाची रक्कम शेतकरी बांधवांच्या DBTच्या माध्यमातून, कशाच्या माध्यमातून, DBTच्या माध्यमातून खात्यामध्ये पैसे इथं जमा होण्यास सुरुवात। तर आता सर्व शेतकरी बांधवांना 17,000 रुपये इथे मिळणार आहे का, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे। तर आता कोणत्या शेतकऱ्यांना पैसे इथं मिळणार आहेत ते आपण इथं थोडक्यात जाणून घेणार आहोत। तर कोणत्या शेतकऱ्यांना पैसे इथं मिळणार आहे, सर्वप्रथम आता यामध्ये जे की शेतकरी पात्र आहेत, तर यामध्ये सर्वप्रथम ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे, ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे नोंदवलेले आहेत, बँक खाते आधार लिंक आहे, पीक विम्याचा फॉर्म इथं अप्रूव्हल आहे, तर याचे जे काही पैसे आहेत ते इथं जमा होतील। कोणाकोणाचे, ज्यांनी पीक विम्याचा फॉर्म भरलेला आहे, ज्यांच्या पंचनामे झालेले आहेत, आधार लिंक आहे, पीक विम्याचा फॉर्म अप्रूव्हल आहे, ज्यांचे अर्ज रिजेक्ट झालेले असेल, पेंडिंग असेल, तर अशांचे पैसे इथं थांबणार आहे। ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले तर अशांना पैसे देखील इथं मिळणार नाही। त्यानंतर नाव यादीत आहे का, कसं पद्धतीनं तपासायचं ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे। सर्वप्रथम तुम्ही जे की यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना, तर यामध्ये या पोर्टलवर जाऊन तुम्ही चेक करू शकता की तुमचं नाव म्हणजे तुमच्या खात्यात किती पैसे जमा झालेले आहे। दुसरं म्हणजे मोबाईल नंबर किंवा अर्ज क्रमांक टाकून क्लेम स्टेटस चेक करता येणार आहे। काय येणार आहे, क्लेम स्टेटस चेक करता येणार आहे। तर ह्या बाबी तुम्ही गोष्टी ज्या आहे इथं चेक करून घ्यायच्या आहे। त्यानंतर इथं तुम्ही स्टेटस देखील चेक करू शकता की तुमच्या खात्यामध्ये जे की पेड आहे की तुमचा पीक विम्याचा फॉर्म रिजेक्ट आहे, तर इथं पैसे चेक करून घ्यायचे आहे। तर आता यामध्ये पीक विमा वाटप सुरू झालेले जे की लाईव्ह जिल्हे आपण इथं पाहणार आहे। तर त्यामध्ये सर्वप्रथम पहिला जो जिल्हा आहे ते अहमदनगर, बीड, लातूर, धाराशिव, उस्मानाबाद जिल्हा झाल्याच्या नंतर यामध्ये येते आपलं अहमदनगर, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम जिल्हा झाल्याच्या नंतर इथे येते आपलं धुळे, कोणतं इथे धुळे, जळगाव, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, वर्धा, नागपूर, यवतमाळ, वाशिम, तर या जिल्ह्यांमध्ये 17,000 रुपये या हेक्टरीप्रमाणे पीक विम्याची रक्कम जमावण्यास सुरुवात झालेली आहे। तर आतापर्यंत आपण यामध्ये 22 जिल्हे बघितलेले आहे। यामध्ये धुळे, जळगाव, जे की गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, वर्धा, नागपूर, यवतमाळ, वाशिम, अमरावती, अकोला, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, धाराशिव, उस्मानाबाद, लातूर, बीड, अहमदनगर, तर या जिल्ह्यांचा समावेश आहे। त्यानंतर जे ते यामध्ये आपलं नंदुरबार, नाशिक, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, तर यामध्ये जिल्ह्यांचा समावेश आहे। त्यानंतर येते मुंबई उपनगर, तर यामध्ये एकूण 35 जिल्हे आहेत। तर या 35 जिल्ह्यांमध्ये 17,000 रुपये या हेक्टरीप्रमाणे पीक विमा इथं जमा होत आहे। तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा की तुमच्या जिल्ह्यामध्ये आली की नाही। तर आता पैसे जर आले नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे। सर्वप्रथम ज्यांना पैसे आलेच नसेल तर अशाने काय करायचं आहे, तर 2 ते 3 दिवस, किती 2 किंवा 3 दिवस इथं तुम्हाला वाट पाहायची आहे। बँकमध्ये जाऊन बँक खाते तुम्हाला इथं तपासून घ्या किंवा CSC किंवा आपल्या सरकारवरती जाऊन चौकशी करा की तुम्हाला पीक विम्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये आले की नाही, किंवा पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन सुद्धा तुम्ही चेक करू शकता। हेल्पलाईन नंबरसुद्धा इथं आहे, हेल्पलाईन नंबरला कॉल करून त्यामध्ये
144447. तर हा हेल्पलाईन नंबर आहे कशाचा आहे, पीक विमा कंपनीचा. तर यांच्याशी कॉल करून सुद्धा तुम्ही पीक विम्याची तक्रार करून राहिलेला पीक विमा तुम्हाला इथं मिळवता येणार आहे. तर तुम्ही तुमची लगेच तक्रार करा व पीक विमा मिळवा. त्यानंतर आता 17,000 रुपये सगळ्यांनाच मिळणार का, हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. तर यामध्ये नाही, तर सर्वांना पीक विमा 17,000 रुपये हेक्टरप्रमाणे मिळणार नाही. काही गोष्टी आहे खालीलप्रमाणे आपण इथं पाहणार आहे. यामध्ये सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर, ऊस. तर यामध्ये नुकसान भरपाई ही टक्केवारीवर अवलंबून राहते. 30% असेल, कोणाचं 40%, कोणाचं 45, कोणाचं 50, कोणाचं 100 अशा टक्क्याप्रमाणे इथं भरपाई इथं तुम्हाला मिळणार आहे. तर काही शेतकऱ्यांना इथं 5,000 रुपये इथं मिळणार आहे. किती मिळणार आहे? 5,000 रुपये. काही शेतकऱ्यांना 10,000 रुपये इथं मिळणार आहे. काही शेतकऱ्यांना 17,000 रुपये हेक्टरप्रमाणे, जे की सरसकट सर्वांनाच इथं मिळणार आहे. तर हे तुमच्या पिकावर अवलंबून राहणार आहे. पीक विमा काढलेलं क्षेत्र हेक्टरनुसार, जिल्हा, तालुका, त्यानंतर इथं जे काही भरपाई मिळणार आहे 5,000, 10,000, 17,000 हे थेट पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये इथं DBTच्या माध्यमातून पैसे तर पाठवल्या जाणार आहे. तर इथं यासाठी 1 ते 2 दिवससुद्धा इथं लागू शकते. तर इथं तुम्ही चेक करून घ्या, ज्यांचे रिजेक्ट झालेले असेल, आधार बँक मिसमॅच आहे का, खाते बंद झालेले आहे का, पंचनामे यादीमध्ये नाव आहे की नाही, दस्तऐवज अपूर्ण आहे का, IFSC कोड चुकला का, ज्यांचं काही राहिलेलं असेल, म्हणजे बरेच जणांचे पंचनामे इथे बाकी राहिलेले आहे, किंवा तुम्ही DBTच्या माध्यमातून पैसे खात्यात आले का चेक करा, आधार लिंक आहे की नाही ते चेक करा. प्रधानमंत्री पीक विमा योजना याच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन सुद्धा तुम्ही चेक करू शकता का पीक विम्याचे पैसे कोणत्या खात्यामध्ये आलेले आहे. तर या संदर्भात तुमच्या मनामध्ये काय डाऊट आहे व पीक विम्याचे पैसे तुमच्या खात्यात आले की नाही लगेच तपासा.